गुडघे दुखणे व सुजणे, कंबर, पाठ, मान व टाच दुखणे, मणक्यातील चकती सरकणे, गुडघ्यांची व मणक्यांची झीज होणे, मणक्यात गॅप पडणे, हाताला व पायांना मुंग्या येणे, संधिवात, आमवात, वातरक्त, फ्रोझन शोल्डर, पॅरालिसिस यावर विशेष आयुर्वेदिक उपचार। तर आजच भेट द्या विजयी भव आयुर्वेद, पत्ता नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली, पुणे व मुंबई मध्ये सुद्धा। धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या घरामध्ये। खरा घरातून पुढारी झालं करून समजा उचापती, घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती, घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती। हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये, हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये। ती रानात गेलती ना एक जणाच्या, त्यांनी दिले ती दिलेत म्हणजे अरे वाटून दिले ती, वाटून देतात ना थोडं थोडं। एवढे मग घरी बसून एवढं तरी झालं असतं का? आम्हाला पण दे थोडे निकी जाताना आज काय करते, बाळू काकाला तुझ्या महाद्या बनवतो मस्त काय महाद्या। कसलं महाद्या? अरे शेंगदाण्याचा महाद्या। हा मला वाटलं ते खालच्या आळीचा महाद्या। शेंगदाण्याचा महाद्या बनवतो। शेंगाला का लई दिले ना? असं घरी बसून तरी येतंय का? म्हणजे सगळ्यांना एवढी एवढी वाटणी दिली होई? हो भारी बाबा तुमचं। मी सोडणार नाही माझ्या नादी लागल्या कोणी। ही सारखं कसं बडा बडा करत? तुला सांगा येत नाही मी सांगतो, म्हणजे मी सांगतो त्यांना, तू त्यांच्या घरात जाऊन नुसतं प्रेम कर। प्रेम? रानात कोण जात? ही प्रेम करून येतं का? नाही हो, तुमच्या दोघात आपल्याला पडायचं नाही। इकडे तुमचं तुम्ही दोघं बघा, आम्ही सांगा जायचो तुम्ही कोण बोलू बोला। किती गमाय आहे बाळ बघायला, भांडी घासते बाळ बघ। हो तुझा काका भांडी घासायचा। काय करताय हो तुम्ही? उंदीर उंदीर हाड 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 उंदर झाले ती मरणाची। हाड म्हणता येते उंदराला? माणसाचं काय खरं आहे वय? छोटे छोटे हातात बुट्ट्या घ्यायचं काहीतरी मी केली। थांबा की बाळू काका। माझं काम आहे तिकडे। काय चाललंय तुम्ही बघू? काय नाही काय दाखव तू दाखव दाखवा 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 दाखव तू शेंगायचं। हां शेंगायच्या। नाही 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 काय माझ्याकडे उभा नाही की माझ्याकडे काय उभा अरे नाही की। चेक कर काकी, काकी चेक कर। कशाला पुस्तक चालवलं? कशाला चालवलं? पुस्तक कशाला चालवलं? मी काय पण करे माझं मी मला काय घालायचा। चल छोटे घे घरात घरी चला, घरी घरी चाल कशाला घरी? काकी मला काम आहे। चल पोलीस स्टेशनला घेऊन जा। पोलीस कशा? पोलिसांच्याकडे का? घरात चोरी करायला कशी येते? अरे पण तुम्ही चला काकी ओढ। अरे ऐका तरी माझं बात नाही की मला नाही की म्हणजे काय? नाही की म्हणजे काय? नाही 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 नाटकी नाटकी पोपट चूल उपाय चला कुठं नेताय मला? छोटे तू अरे ढकल ना
बसला मी चिकटलो वायरीला नाटकी माणूस आहे नाटकी. हो तू एक काम कर, पहिल्यांदा त्या तिघांना फोन कर. कोणाला ती घाला सुभाष भाऊजींना, रामभाऊ भाऊजींना आणि पाटलाला बोलून घे. कशाला त्यांचं सांगा नको करतो ती. अजिबात त्यांना नको बोलवायला. का अगं ती तर मी सूत्रधार खरी. काय करते तुला माहितीये का? बाळकोकाला बोलवून म्हणतात पैसे आणू, पैसे आणा, पुस्तक आणा. त्याच्यावर पैसे काढणार, पार्ट्या करणार, हाजा मजा करणार, फिरायला जाणार आणि पैसे संपलं की बाळकोकाला हाकलून देणार. आणि आता काय म्हणली? त्या तिघांना बोलव, त्या तिघांना बोलाव तू म्हणजे आपल्या दोघांची बाजू घेतील. वय त्या माणसाची बाजू घेतील. अरे मग बोलवायचं कोणाला तर? आपण काय करू? त्यांच्या बायकांना सांगू आणि काय ती मिटवू. चालतंय, फोन कर, फोन कर पटकन. मी त्यांना अजिबात दरवाजा उघडायचा नाही. बाळकोका बोंबलो नका लावेल का? अरे लेख बी लागली मला. काय नाही घरात झोपा गप तुम्ही. दुर्गाताई कशाला एवढं लवकर बोलवलं? काय थांबा की, तुम्हाला तुमच्या दिराचं कौतुक दाखवते. कसलं कौतुक? किती कालवा करून ठेवला, छोट्या दार उघड. भाऊजीला कोणले काय? मग काय करू? हा वैताग आणलाय नुसतं ह्या माणसानं. चोऱ्या घरातल्या घरात चोऱ्या करताय. हे कशाला ग्रामसभा आपल्या इथे जमा केली? मग कुणाला बोलवायचं होतं? ते ह्यांच्या नवऱ्यांना बोलवू का? हा बघ बाई, आता एवढं घरी काम होतं तरी आम्ही काम धंदा सोडून ह्यांचं टाकलं. ऐकायचं असं. आता यातलं ऐकायचं होय. वहिनी तुम्ही माझा न्याय निवडा करायचा आहे आता. तुम्ही एक नंबर आहे. तिघी सुद्धा देवी सारख्या माझ्या बहिणी. तुम्ही मोठ्या. मला तुम्ही सांगा अन्याय माझ्यावर चाललाय ह्या घरात. हे कुत्रा आणि ही बायको. वहिनी मला न्याय द्या तुम्ही. नाही ना मला ह्या घरात किंमत नाही. वहिनी बरं झालं डोळ्याने बघितलं मला. चोरणवर शिरजोर मला आणि कुत्रा साथ येत भाऊजी भाऊजी थांबा एक मिनिट, मला सांगा झाले काय नक्की, म्हणजे आम्हाला कळलं नक्की झालंय कशामुळे एवढं. मग तीच सांगती ताई तुम्हाला. हा माणूस सकाळी आला, मी इथं बसली या, हळूच मुंगसागत घुसलं आणि बँकेचं पुस्तक घेऊन निघाले. ते मी पै ना पै गोळा करते या. कशासाठी करते या? चोरून न्यायच्यासाठी का प्यायच्यासाठी? आणि तुमचं नवरा त्याच्या ह्यांच्या सोबत. अयो म्हणून मी तुम्हाला आज न्याय निवडा करायला बोलावले. काही घरातले पैसे चोरून नेणार आहेत का भाऊजी? मग कुठे चालवलेलं? पार्ट्या करायला, चेंज करायला कशाला चालवलेलं? कमवायचं म्हणून चोरी करून चाललेला. थांबा थांबा तुम्ही शांत बसा. भाऊजी सांगा बरं नीट काय झालं, कशाला पैसे नेले तुम्ही? वहिनी मला सांगा. हाय का हाताला मऊ पण आहे का? 24 तास काम करते माझी बायको. रात्रीचा दिवस करते, गुरासारखं काम करते. पोटाला चिमटा घेऊन पैसे साठव शिळत 3 दिवसाचा तुकडं खाते. पैसे खात्याला. परवा लग्नाला गेलो, माझ्या मित्राचे लग्न, राहुल चोरगडे. ती मोठा माणूस आहे आणि त्यांच्या लग्नात सगळ्या बायका अंग भरून दागिनं घालून आले. त्या सगळं सोन्याने मडलेल्या बायका. आणि माझी बायको लाज लागत अशी पदर घेत होती. मला कमीपणा वाटला. अरे म्हणलं बाळ्यात जगून काय उपयोग आहे? बायकोला तू तुझ्या दागिने घेऊ शकत नाही. डोक्यात आग झाली माझी. आग माझी लक्ष्मी माझी बायको. बरोबर. मग मी काय केलं? आलो म्हणलं ही काय लय चिंगूट ही चिंगूट आहे. आणि म्हणली ही काय सोनं करणार नाही. बँकेत बघा तिच्या खात्यावर तिचंच येतं. माझा रुपया नाही वहिनी. मी एक शब्द खोटा बोलत नाही. तिचं सगळं बचत गटात नाही. 9 लाख रुपये ठेवले तिनं बँकेत. आणि 9 लाखाला परत 10,000 कमी लाख रुपये आज मिळाले. म्हणजे किती मिळालं? 10 लाखापर्यंत झालं की 90,000 मिळेल. 90,000 मिळेल. हिशोब येतोय. मी काय म्हणलं 5 लाख रुपयाचं तुला कानातलं झोबं करू, डुलं करू, आणखीन चांगला गंटन करू, एक नेकलेस करू, कमरपट्टा करू, छल्ला करू एक चांगला. गौराई सारखी नटवायची माझ्या बायकोला. लय कष्ट करते बिचारे. माझ्या बायको सारखी जगात बायको नाही कुणाला. माझी दुर्गामाची ऐका. आणि मी पुस्तक घेऊन म्हटलं 5 लाखाचं करू. काय माझं चुकलं? काय मग हाना चप्पल माझ्या तोंडात. काय नाही 10 रुपयाला पैसा कमी पडतोय ना त्याच्यामुळं. काय करताय तुम्ही? अहो दुर्गाताई
कसले विचार आहेत भैयांचे? हो 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 मग अहो ताई माझं पण त्यांच्यावर लय प्रेम आहे पण ह्यांनी पण पोराचा विचार करायला नको का अरे हा? पोरा- आता 10वीत ना 11वीत पोरग गेलंय त्याची फी नको का भरायला आणि मी आहे की त्याला काय हाय मग माझ्या पैशावर कसा डोळा येतोय मी हाय ना त्याला अहो, पण किती लाड करतात बघितलं का भाऊजी हो पण आमचा ते नवरा आहे का एवढा? ते पैसे तुम्हाला सोनं करा म्हणतात ते 5 लाखाचं. सोनं मोडू की नंतर आपण पोराच्या फिला कमी पडले तर मग तुमचे पैसे चालना की करू नंतर मोडून टाकू आपण. तुमच्यासारखा लबाड माणूस कोण आहे का? किती पागल पण फार रडायचं नाटक करता इथं. मला सांगा ही माझ्या दारात नाही आलं पाहिजे. तुला काय समज मी काकी दारा देतोय, तुमची दारा देतोय का? ही आग लावतोय पोर माझ्या बायकोच्या काय कानात. चुकीचं बोलत नाही त्यो ऐका काही पण असू द्या भाऊ ताई तुमचं पण पहिल्यांदा मी असं बघितलं की भाऊजींचे एवढे भारी विचार आहेत. 5 लाखाचं सोनं करायचं म्हणतात ते मग आणायचं का म्हणून करायचं माझ्या पोराचा पण मला विचार करायला लागतोय असं ना आपण असा विचार करणारा तरी नवरा लागतो ना. अहो पण पोराचा पण विचार नको का करायला करणारच ना. माझ्याकडे बाबा पैसे नाहीत मी मोकळा नाही, नाही, फटकाया. दुर्गाताई सगळी चूक 5 तुमची आहे आता. लाखाचं करून ऐका सोनं एकदा झालं का नाही ठेवून चांगली मिळती. मी आहे की तुला अरे बाळा ना आयुष्यात तुला काही कमी पडून देणार नाही. हो मी दिसलं की आता पावतर लंकेची पार्वती करून ठेवली तुम्ही माझी नाही नाही ऐका काही पण असू द्या आता मला तुम्हाला सांगू का मी बघितलं ना सगळी चूक तुमची आहे. भाऊजींची काही चूक नाही याच्यामध्ये. आव, मला वहिनी सांगा सोरण्याने मला सांगा तुमच्या नवरा एवढा तुमच्यावर प्रेम करतो बिचाऱ्याच्या त्याच्या वाढदिवसाला त्यांनी ह्याला अर्ध तोळ्याची अंगठी केली ती कुणाची कोण सातारची शुभू तिला 1 तोळ्याची केली कुणाला? हा, तिला एक तोळ्याची नाही केली नाही कधी कधी केली कधी माझ्याकडून काय वसत नाही, दारू नाही, नाही, नाही. तुम्ही खरं बोलता कधी केली मला सांगा आता ही चप्पल अहो, काय त्यांचं ऐकताय नाही नाही तुम्हाला नाही माहिती ज्या ज्या वेळेस भाऊजींनी सांगितलं ना सगळं खरं झाले माझ्या बाबतीत माहितीये का 100% खरं कधी केली मला सांगा. तुमचं राहू दे की आपण आता नाही, इथं थांबा, थांबा. दुर्गाताई आलोय. चला आता येऊ झाली मला का तुमची नाही नाही तुम्ही माझं मिटवायला का ह्यांची बाजू घ्यायला आलाय मी तुमचा नवरा ह्यांच्या सोबत सामील होते म्हणून तुम्हाला बोलवून घेतले मी वहिनी शिमा वहिनी गौरी वहिनी सुवर्णवहिनी तुम्ही जर मला जर आज नाही दिला एक तर तुम्ही जाताना मला खलास करून तरी जा मी मरेन नाहीतर मला फाशी ऐका, तरी द्या. तुमचंच बरोबर आहे एवढं लाड करतात बाई किती भारी नवरा भेटलाय माहिती का नाही तुला? तर आमचं नवरं नाही नाही हो का चुकी तुमचीच आहे आता मी घरी जाते मला तर वेळ मी नाही, मला मरत जायचं. असतो हा द्या जीव. ए आण दावान घ्या फाशीतच. हा, छोट्या नाही, 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 नाही नाही ओ भाऊजींना काय बोलायचं नाही तुम्हाला अहो, चुकी तुमची बस संपला विषय शिव नाही नाही यो मला मारायची. वर घाला की जरा मग काय तर खर्च तर करू दे की घरात जाणार आहे बाहेर नाही जाणार आहे तुम्हालाच मिळणार आहे ते बाकीच्यांसारखं. तुम्हालाच मिळणार आहे आमच्यासारखं नाही वाटत नाही तर बसणार काय. जगाला पुढच्या आठवड्यात 1.5 लाख सोनं जात आहे 80 डबल पैसे एवढं डोकं आहे काय पण काकी नको म्हणते ना. काय म्हणताय तुम्ही माझ्या आगीत तेल घाला वताय आलाय नुसतं ए, चला, ऐक की, चला, आधी आपलं त्याला जाऊ ना द्या. बोलावलंच कशाला ऐकायचं नाही तर यामुळे तुम्हाला सांगतोय तुम्ही आलाय ना एक तर मला न्याय दिल्याशिवाय तुम्ही जायचं नाही आणि नाही तर मला खलास तरी करून टाका मला जगायचंच नाही, नाही नाही. मी मरतो जीव देतो मी ऐका ताई आताच्या ह्याच्यावरून तर मला कळलंय सगळी चूक तुमची 100% बरोबर. भाऊजींची ह्याच्यामध्ये चूक कसलीच नाही हाय का नाही नाही. हा, अजिबातच नाही ऐक, ए, ए, उठा तुम्ही चला आपण उठा आम्हाला उठा काय जाऊ बसायला उठा काय? बोलवलं कशाला? मला वाटलं माझी बाजू घेतेली काय बाजू तुमची चूक आहे त्यात काय बाजू घ्यायची आले ते माझा न्यायवडा करायला बघितलं का छोट्या आणि मग तू त्या तिघींना बोलून आणतो काय केलं काकाचीच बाजू घेऊन गेलं काय तर ती पण तसल्या त्यांच्या बायका तसल्याच. आणि होय हो, मला सांगा पुस्तक नेऊन काय करणार होता तुम्ही हा काय करणार आहे तुम्ही हा त्या पुस्तकावर माझी सही लागते तेव्हा पैसे मिळतात का म्हणून नेलं तुम्ही पुस्तक बोला की आता. हा बोला हा, बोला बोला आता की. तोंडच नाही ना बोलायला मला तू म्हणते ते बरोबर आहे बरं का सोनं नको करायला पोराच्या फिचाच बघू मग आता एक काम कर मला 50 रुपये दे मला इंजेक्शन घ्यायचं इंजेक्शन दे आणि घेते एका केस सरळ सरळ ह्या बाबांनी प्यायला पैसा नाही म्हणून पुस्तक नेलंय मग काय तर आणि आम्हाला शिकवता वय. तुला काय करायचं तुला काय करायचं त्याचं छोट्या छोट्या का छोट्या बोल बघा पेण्यासाठी तुम्ही पुस्तक नेले तिकडे पळवून. मी माझ्या बायकोच्या पैशात काय प्रकार येईल कमवून आणायचं आणि मग न्यायचं माझे बायको आणि मी दोघं आहे हो. या जगात कुणी कुत्र्यांनी मध्ये बोलायचं कारण नाही एक असं चालेल आमच्या नवरा बायकोत भांडणाला आणणारे आल्याच पाहिजे ध्यानात बघतो तू चारीकडे गाव फक्त हा. पुलाच्या पलीकडं एकदा काकीने कसा टेचला होता
मला लावील मग मला घरात मारशील. बाबा चोरी करतोय घरात मला- मागणं पुस्तक घेऊन चाललंय या. मला मारशील तू माझ्या तो छोट्या धर त्यांना आपण बघू. काय त्याला? हा धर 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 धर. काय होतंय भाऊजी हा एवढं ही असताना सुद्धा बायकोला 5 लाखाचं सोनं करायला तयार झालेत. आणि हे तर बघा आणि आमचा हा बाबा कोणती म्हणणारी ती शब्बूला एक थांबा की 1 मिनिट माझा ऐका आधी 1 लाखाचं म्हणली 1 तोळ्याची अंगठी केली मला अर्ध तोळ्याची अंगठी केली कशी मिरची कुठल्यागत कुठती बघू आणि म्हणत तर काय की कशाचा तर इंटरनॅशनल पुढारी ह्याने तर डोकाच उठावलंय माझं स्वतः बघितलं ना किती घालून मिरवतय. आणि आमचं हे बसून मिठू संघटनेचा अध्यक्ष काय कामाचा आहे त्या शब्बूला 1 लाखाची का 1 तोळ्याची अंगठी केली आणि मला अर्ध तोळ्याची उलशी चिमट्या अंगठ्या करतोय. अहो कशा एक मला थोडं केलं तर नाही मी पण अहो मिरवायचं ह्यांची नखरेले झालेत आपण बोलत नाही ना म्हणून ह्यांनी फायदा घेतलाय. नाही आता बघतीस घरी जाऊन शिकरणच करते का नाही बघा. आणि त्या गौरीताई कशा गेल्या त्यात तर कसले हे येत माहिती ना कशी मिरची सरपंचाचं तर काही गरज नाही. आता मी बघा की कशी करते आमच्याला जर सोडती का बघा फक्त इतकं मस्त खालवले आता माझं. बघा ना माहिती शुभू बिभू तुम्हाला तर काही कळतच नाही. थांबा की आता बघा की मला आमच्या ह्यांचं जर असतं ना मग बघितलं असतं मी. बघा की तुम्ही आज तमाशा बघा घरी कसा ऐकायला येईल तुम्हाला आमच्या रस्त्यापर्यंत तिकडच्या. गाना कसला विचार करतोय बाळा? अण्णा हा भाऊ माझ्यासाठी यम मारिती जोडीती तोडीती रामूनानाचे दंड आता न सहते अण्णा सोसत नाही मला. क्षणाला कुठं मारणं असतं वय जीव बी येईल तेवढा तुझ्या जिकडून जीव लावायचा आणि दुसरीकडून टिचलायचा. नाही जी काय करायचं तुझ्यासाठीच करतात ना. अण्णा यमराज आलं जावा ए काय तुम्हाला काम धंदा नाहीत का रे? भाऊ तुमचंच कौतुक चाललं होतं आता. अण्णांना म्हणलं भाऊ म्हणजे यम आहेत यम म्हणजे का ना अहो म्हणजे जे चुकीचं वागल ना त्याचं म्हणलं तुम्ही कर्दन काढे यम कुणाला सुट्टी नाही अजिबात. हा जिथं विषय गंभीर तिथं रामभाऊ खंबीर उगाच म्हणत नाहीत लोक. अण्णा हाय ना तुमच्या माहितीसाठी सांगतो संपूर्ण जगाची भ्रमंती करत असताना एकदा आफ्रिकेच्या बेटावर मी चुकलो. बर तिथं अनोळखी लोक भेटली तुमच्यासारखे गडगंज अबाड धबाड माणसं भेटली. एका मिनिटात त्यांना मी जिंकलो. प्रेम भाषा समजत नसली तर माझी भावना कळली. नक्की त्यांना भावनेतनं कळलं या आबाड दोबाड भागात आलेला माणूस आबाड दोबाडच आहे म्हणजे आपलाच असेल. उस डोंगा परिरसन डोंगा काय बोलला शिवरली रंगा. वा 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 प्रसिद्ध वाणी ती रामूनानाची. हे गाना काम धंद्याचं बघ की जरा मोकार गप्पा हाणत बसलोय. हिला काय झालं बाबा? तुम्हाला बी सांगायचं कळत नाही मी अण्णा. थंड घे. काय थंडगी गावातली गरीब लोक हा पैसा पाणी ठेवून सोनं नाणं करायला लागली 5-5, 10-10 लाखाची. नाही ही बघा ए शिवा मापात मापात नाही ती बघा अंगठ्या माझ्या बोटात दिसतात का कुठं काय? ए काके यमराज समोर असताना तू असं बोलतीय? कुठला यमराज? ही कोण आहे? सून घरी नसल्यामुळं दुनिया भांड्याचा अतिरिक्त ताण पडल्यामुळं वाड्याचं त्याला वांग्याव काढू नको. तुला काय कमी मी गप बसायचं मला आत्ताच्या आता 5-10 लाखाचं सोनं पाहिजे मला काय माहित नाही अण्णा. आता तुम्हाला कोणाकडे बोट करून म्हणली गप बसायचं? तुम्हाला अयो अण्णा नसतं ना शिमा मी बोट काढा चावी ना मग. हा चावा या इकडं या समोरच या आज तुम्ही. काय झालं कळून दे की शिमा एवढी का तावली? अहो बाळासाहेबांच्या घरी गेलती बघा एवढी गरीब पेताड नवरा असून 5-5, 10-10 लाखाचं सोनं करायला लागली. थांबा अण्णा मला आज बोलायचंय. ह्या माणसाने मला फुटका म्हणे तर केलंय का? नकली घालती ही सगळं. हे बघ ते असन तू बाळासाहेबाच्या पेण्यावर जाऊ नको लय करतो बस पोर काय एक शब्द काढायचा ना. ए काय शब्द तुला काय का बाळाने एखादं 2 सांगितलं ना आली इथं बडाबडा करत. 2 नाही सांगितलं गरीबातनं कशी उंच चालले ती बघा. आणि तुम्ही नुसतं मिरवत फिरायचं अरे रात्रीच माझ्याकडून 150 रुपये गेला घेऊन मला बाजारला पैसे नाही. 5 लाख कळतात का? 5 कुठं 5 लाख. अगं काके दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. तू गप्पाच बस. बरं रानात जा पहिला तू मध्ये पडू नकोस ए आमच्या. शिमा दागासाठी भांडू नको. काय तुला 10-20 तोळ करायच्यात हाय ना बाप जित्ता तुझा पट्ट्या. नवरा जित आहे बापानी बाजू घ्यायची गरज नाही आणि पाहुण्या रावळ्या पैसा उडा मारणार रामभाऊ नाही. हे बघा अण्णाला काय बोलायचं नाही सांगते बापाला बोलायचं नाही मला बोला गण्याला बोला काय बोलू बापावर यायचं नाही आता सांगते. बापावर यायचं नाही म्हणजे
बापावर यायचं नाही. बापाने आतापर्यंत लय केलंय माझ्यासाठी. बघा तुम्ही काय केलंय? बाप नुसता प्लॅन करतो ना आखतून सांगतो, कृतीत काय नाही बापाच्या तुमच्या. आता सुद्धा म्हणले 5 लाखाचं सोनं करायला तयार आहे. एक मिनिट अण्णा, इतके दिवस तुम्ही तोंडाचा भाज्या करताय हा. का नाही प्रत्यक्ष कृतीत आणलं सोनं? कशाला म्हणताय? मला लाजवताय काय? दुसरीकडेच पैसा मुरतोय माझा, उरतोय का? कुठं मुरतोय? हा, स्वतःलाच खायला पुरा नाही. ए सांग की, बोल हे की. खायचं काढायचं नाही, अन्नाचं सांगते आता. ए शिमा, एक काम करा, पिशव्या भरा, तू जा, अण्णा जा. मी जात नसती. एवढं काढलंय ना सगळं हाल, काय जाण्यासाठी नाही काढली. अरे शिमा, माझ्या सोन्याचं तू माप काढायला लागली. अरे हा ही कुणाचं आहे? आणा इकडे दे, काढून द्या. हे बघ शिमा, तुझ्या माहितीसाठी सांगतो, तुझ्या बापाची बी माहितीसाठी सांगतो. माझ्याकडे बापाकडे 40 एकर जमीन होती. गावचा पुरा करण्यासाठी त्याने 35 एकर ऐकली, राहिलेली 5 एकर फुकेन, पण तुला सोन्यानेच मडवेन. वा 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 वा, तुम्ही राहिलेली 5 एकर फुका आणि आम्ही मागतो भिका. हा रे पट्टे, म्हणजे तुमच्या नवरा बायकोच्या भांडणात आमच्याच 5 एकर ओका मंडोळा. तिकडे बिका मागा, नाही तर 5 एकर फुका. माझं मला सोनं पाहिजे, मला काय माहित नाही. संपला विषय. हाय ना मी. हाय ना मी. आधी नवरा आहे तिचा. तुमच्या सोन्यावर आंबा उड्या मारणार नाही. पण ती करते तर करू द्या की. हे गाना किती किती दिवस आनंदी करायचं? नवऱ्याचं काय कर्तव्य आहे का नाही? उपाशी बसली होय ग. उपाशी बशीन, पण मला सोनं पाहिजे. अगं सोनं म्हणजे सगळं काय आहे का? हे हाय ते कुणाचं आहे? दे इकडं. मला का नाही मग? मला का नाही केलं आतापर्यंत? नवरा फिरत असताना नवरा गुजीरवाना वाटत असतो. सगळ्या बायका नाव असतात. श्रेय तुला जातं. मी तू ही कष्ट माझ्या बायकोच आहे. मला रामभाऊजी पिवळा दिसतोय ना, त्याचं श्रेय माझ्या बायकोला आहे. ऐका. असं बाहेर सांगत असतो. मला काय ऐकायचं नाही, मला सोनं पाहिजे बस. तुम्हाला घेताना कळलं का नाही बायकोला पण घ्यावं म्हणून? लंकेची पार्वती केली नाही तर काय, फुटका म्हणे आहे का सांगा? आहे काय आहे? तुझं काढून दे चल. अरे माझ्या होतं कोण बाळ्या पेतात त्याचं ऐकत आले सांगत आले होय मला. आणि ही नको त्याची बात ऐका, कुणाचं कोण नाही, तुमचाच मित्र आहे. हो. कुठपर्यंत गेलाय बघा. अगं कर्तुकवान काके, पोर काय कर्तुकवान. अण्णा हा. काय कर्तबदार आहे? अगं काके, दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं. काय ना त्या बालकाकडं रुपड्या ना खडग्या ना अजिबात. होय, 20-20 लाख आहे त्यांच्याकडं, आणि सोन्याने मडवाय निघालाय तसला पेताडा माणूस. शिमा, लोकांचं मला कौतिक सांगू नको. चाल, तुझा सोन्यासारखा नवरा एवढा उपाशी असताना बाकीच्यांचं भाकर कथा मला सांगू. जेवाय वाढ हाताने घ्यायचं, मी नसते वाढत. अयो मेल. मी हाताने घ्यायचं. मी हा तुम्हीच. अयो बेकार आहे बाबा. बाळ्यामुळं माझ्या हाताने घ्यायची वेळ आली. बाळ्या शिमा, पट्ट्याची वनते नको वाद घालू. सोन्यासाठी यांच्या घरात मला केव्हा सोनं तुला पाहिजे, सोनं आता मिळायचं? मला काय माहित नाही. अण्णा तुम्ही सारखं घेतो म्हणण्यापेक्षा एकदा घ्या की. ए, तुला कळतं का काय करतोयस तू? सारखं त्यांच्याकडून घेऊ का? अख्खं तुझ्या उसाचं- भाऊकडे काय घेऊ का नको? अख्खं उसाची पैसे, अख्खी पेन्सिल घरातच मूर्ती की तुमच्या. नाही तर काय? मूर्ती मग काय, आणि आमची बोकडं संपवली ती. बोकडं खाल्ली असतील 3000 रुपयाची, पण 30,000च खायच घातलं. पेंड आणा, बुसा आणा, त्याला खायला आणायचे. तसं नाही अण्णा, 1 किलो मटण आणलं तर पावशेर मी भाऊ खातो, अरे पण- 3 पावशेर तुम्ही एकटं खाता. असं नका बोलू. खायचं काढतो तू? खायचं नाही काढत, पण तुला तू निघ पाहिला कामाला निघ. माय तुला लेकरं कामच घातल्यावर काय आमचं काय कळतच राहतं नाही काय. इथं? जावाय जमीन फुकीन म्हणले याचं वाईट वाटतं मला. हाय माझी 15 ह्याचीच म्हणतोय मी. तुम्हाला कळत नव्हतं होय अण्णा नीट बघून बघितलं द्यायचं. की वळणाचं पाणी कसं वळणावर जाते. चेअरमन कसं असतं आपलं, लेट असतंय पण थेट असतंय. आवली थेट राहू द्या सरपंच राव. इथं तास झालं बसलोय राव, चहा ग्रांत जळला तिकडे चहा, पण कमीत कमी पाण्याला टिपका तरी. सगळं होईल तुम्हाला. कधी? अगदी कॉफी होईल, दुधाचा चहा होईल, सगळं होईल. पण ती काय गेली, सुवासनीच्या कार्यक्रमाला गेली. पाहिला ती आली तुम्हाला ना. गावातली माणसं बरं इथं तुमच्या घरी आले की घरची बाहेर जाते ती. काय राव सरपंच लावलंय राव. अहो काम आपण केली का नाही, पण 12 घरकुल आलेत आता. हो का आल्या वहिनी? नमस्कार ती वहिनी. काय गौरी आली. पहिला तू आल्याचा चहा बनव मस्तपैकी, अगदी घट्ट दुधाचा. हात काय जळल्यात वय तुमचं? ए नीट बोल. नीट बोल म्हणजे 4 माणसात काय असं बोलते तू? 4 माणसात काय 4 माणसात बोलायसारखं ठेवलंय काय तुम्ही असं? लगा तुला फक्त चहा ठेव म्हणलंय. गेलते 4 बायकात बसायला, सरपंच. एका गळ्यात फुटका म्हणे. असं असं करून सारखं बसावं लागतं मैत्रिणीत मला. अगं गप, तुला सांगितलं ना होऊन जाईल. काय होऊन जाईल? घेतो मी. गावातली तर अख्खी सगळी कॉन्ट्रॅक्ट संपली. ह्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये तुला सोनं करतो, त्यात मला मिळेल, ह्यात मला मिळेल. कधी मिळेल? वहिनी सोन्यासारखा नवरा आहे राव तुमचा, आणि कशाला तुम्हाला सोनं नाणं पाहिजे? बघा चेअरमन, सोन्यासारखा नवरा आहे म्हणता, सोनं तर नाही ना काय गळ्यात मांडून हिंडता येतं वय? हा, सोन्यासारखा नवरा आहे म्हण. मला 5 तोळं द्यायचं, मला बाकीच काय ही सांगायचं नाही. काळीच फाडून दाखवू का? काळजाच्या कप्प्यात तुझंच नाव आहे बघ. मग काय काळीच दाखवू का फाडून? बायकाला नवऱ्यानं काळीच दिलं माझ्यासाठी म्हणून.
अगं थोडस दम काढ कळ काढ. सरपंच मला काय सांगायचं नाही. ह्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये पैसे देतो तुला. आता ती लय मोठं कॉन्ट्रॅक्ट आहे. आता आलंय तू माझ्या हातात. कुठं हातात आलंय? हा 5 तोळा द्यायचं मला, गळ्यात फुटका मनी नाही. बरं आता ऊस गेला ना ते 2 एकराचा, मग तुला करतो. ऊस बी गेला, गुलछडी बी गेली. होय आता म्हणे नारळाची शेती लावली. हा वहिनी काय बोलताय तुम्ही? तुम्हाला कळतंय का? राव गावचा सरपंच आहे राव माणूस. तुम्हाला आता म्हणत दातोळ करल, पण त्याची काय गरज आहे? असल सरपंच गावचा. मला काय बाकी गावचा सरपंच आहे. गावच्या समस्या सोडवल्या. माझी कधी सरपंच समस्या सोडवणार? काळजी करू नको, सांगितलं ना तुला मी. घेतो तुला पाहिजे तेवढं सोनं घेतो. मी आता ग्रामपंचायती पुढे जाऊन ना उपोषणालाच बसणार आहे. तिथं नाही ऐकलं तर बारामतीला पंचायत समिती पुढे जाणार. तिथं बा उपोषण करणार. आणि तिथं बी नाही दखल घेतली तर डायरेक्ट मंत्रालयात जाणार मी. तुम्हाला घरातल्या बायकावर ना त्या सरपंच, तुम्ही गावाचा कवा विकास करायचा? चेअरमन तसला घरी बायकोला बोलायचं. गौरी वहिनी कुणाला बोलताय तुम्ही? तुम्ही काय सांगताय सरपंचाच्या कानात? अहो चांगला माणूस आहे म्हणून सांगाय गेलो तर तुम्ही राव बघता काय? अगं तू कुणाला बोलतीस? लोकांचा नवरा 10 लाखाचं सोनं करतात आणि हो बघा माझा नवरा देवटा. ए गौरी तोंडाला लगाम घाला तुला सांगतोय. सरपंच राहू द्या. माझ्या तोंडाला लगाम घातला म्हणून तर सरपंच तुम्ही कुणाला? माणसात आहे. हा. चेअरमन सोडा बरं बघू काय करतात. सोड. अहो तसं असतं बरं राव. कसं काय आहे ती? गावची भांडण इथं चावट्याव कशाला? होय, सोडा. की तुम्ही सोडा, सोडा. राहू द्या. चेअरमन बघतो. काय करताल तुम्ही? राहू द्या चला सरपंच. बरं तुला सांगतो. नुसतंच बायकोच्या अंगावर येतंय. काय घेणं ना देणं. असं एवढ्याला गेलाय ना हिसक्यानी रागानी. तसंच सोनं घेऊन यायचं बायकोला 5 तोळं. नुसतंच बोलायचं नाही टमाटमा. नाव भांडायला लागणारच. काय त्रास होतोय माझा मला माहिती. अहो तुम्हाला बायको ताब्यात ठेवायचं त्याला आम्ही काय करायचं? एकीकडे गावाचा त्रास आणि एकीकडे हा कुटुंबाचा त्रास. राजीनामा द्या, आम्ही तयारच आहे. राजीनामा दिल्यावर तुम्ही आहे तयार? हा मग वाटुळं करताल गावाचं. काय रे बाप्या? काय रे? भेटलो बरं झालं. काय रे अहो सरपंच उद्या चाललो होतो आम्ही याला गोव्याला. हा तेवढं माझा पगार करा गेला. तुझं नेमकं पगाराचं असं झालं का? हा आजच म्हणजे राव किती दिवस झालं पगार केला. अरे काय लागा पप्प्या इथं बायकोने हाणलंय सरपंचाला. अरे बायकोची दोघांची भांडणं झाले, तक झाली पप्प्या. जा तुझ्या नंतर मी पैसे देतो. करता नाही काय संबंध? अरे तू आजच आहे तुझा उद्या आज सुट्टी. काय लागा पप्प्या म्हणतोय गोव्याला नेतो, पगार झाला की हे असले ग्रामपंचायती नादा लागलाय वे दे सोडून. हा चल तुला माझ्यात कामाला लावतो आणि रोजच्या रोज पगार घेऊन जा. उद्या तुझ्यात कामाला होय? मग अरे तुला 330 रुपये हाजरी त्या किसन भाऊच्या तू कामाला ठेवायचा होय? तरी बी मी त्याला 250 रुपये हाजरी देईन. अरे कोंबडीच्या अंडी एकूण उद्याला का तू तुझा घरचा परपंच भागावतो? काय का ना पण असले ग्रामपंचायत सांभाळण्यापेक्षा तू माझ्यात कामाला राह. चल बघ तूच गेलाय कामातून. उद्या तुला देतो पगार. पप्प्या येडेवानी करू नको. ग्रामपंचायतवर चांगलं चाललंय तुझं. ह्याच्या नादाला लागला, ह्याच्या तोंड बघून माणसं ह्याला कामाला नेते का? तुम्हाला नीट बोलतेत का गावातली माणसं? सरपंच येडमन झालाय काय? काय येड म्हणणार? येड म्हणूनच सरपंच केलंय. पाण्याची बॉम्ब, नळाची बॉम्ब, सुटते का टायमात पाणी? ए उज्या असला म्हणजे अरे गावचा प्रतिष्ठित नागरिक आहे. प्रतिष्ठित जर असतं ना 3 टाइम बायकोने मारलं नसतं. उद्या नीट बोल, माझ्यासारखं वाईट नाही. काय कळलं पण काय खोट आहे? तुला काय मी काय सरपंच घ्यायचं नाही फिर माघारी. सोड पप्प्या. सरपंच फिर माघारी. बायकोचा मार खाल्ला म्हणजे सोड सोड. का रे? हा? नादी लागतो काय रे? नादी लागतो. अरे हा? अरे कसा का सुसळा झाला तुमचा? हा सरपंच मी गावचा लेट आहे पण थेट आहे. बघतो एकाकडं वा वा. हा अरे महाराष्ट्रातला नामांकित सरपंच मी. हा नाद नाही करायचा माझा कामाच्या बाबतीत. तुम्ही नाद दिला रे. एकाशी बघतो. कुठं चालला सुभाषराव? सायकलिंगला. तुम्ही नेमकं टपकला राव का? अहो सकाळी मला व्यायाम करता आला नाही म्हणून आता चाललो 100 किलोमीटर जा तुम्ही. ह्या सायकलवर? आणि 100 किलोमीटर माघारी येतो. काय तुमचा व्यायाम? अहो मला का नाही पहिलं वायुपुत्र म्हणायचे. वायुपुत्र. कोणाचा? हा वायुपुत्र. तुळजापूर ते सोलापूर दररोज जायचं आणि यायचं. ते तुम्हाला सवय झाली होती म्हातारी. पळत पळत सायकल नाही ना, बुलेट नाही ना, मोटरसायकल नाही. म्हातारीनं भांडणं केली की तुम्ही घरातनं बाहेर पळून जायचं. ती तुम्हाला सवय म्हातारी मागणं ताणायची. ती तुम्ही काय का म्हणी ना, पण पाहावं तर मीच. अहो माझ्यापासून लई लोकांनी प्रेरणा घेतली.
ही सायकलवर काय पडतंय, काय व्यायाम होतोय तसला? पण सायकल कशी काय चांगली आहे का नाही? सायकल म्हणजे चांगली आहे म्हणतात. हा बरोबर झालं लक्षात आलं. ते रात्री तंटा मिठवा गेलो नवरा बायकोचा. त्या दोघांना अक्कल आहे का कुंभारवाड्यात गेलेलो? कुणाचा? अहो नवरा बायकोचा कुंभारवाड्यातला. अहो ती चलत राहते ना. पण भांडतात का नवरा बायकोनं कुठं? हा एवढ्यासाठी लग्न केलंय का त्यांनी? हे पासोबासरा भांडणाशिवाय संसार नाही. भांडणं असावी पण उमरेच्याच. पण नाही झालं पाहिजे ना, काय भांडायचंय? हा उमरेच्या भेट आली ना पाहिजे. आली की मग आपल्या दोघांना त्रास होतो. आपल्या घरात किती शांतता असते? हा घरात असते. असतो का वाद? अहो गावातल्या प्रत्येक घरात जर शांतता असते ना, गावात शांतता राहते आणि त्यामुळे आपल्या दोघांचं पद चांगलं राहतं. तुमच्या सारखी भांडणं असते ती. आमच्यात किती शांतता असते माहितीये का? म्हणून घराला नाव द्या शांती भवन. राहा आनंदानं नवरा बायको. जाळ करत सायकलच्या तिकडं. कळलं का? एक तोळ्याची अंगठी दे पहिली. आताच्या तुमची नाही पाटील, थांबा जरा तुम्ही. एक तोळ्याची अंगठी दे मला. कसली अंगठी? आणि ही एवढीशी मला केलं तर एक तोळ्याची अंगठी द्या. अगं कसली अंगठी? सांगितलंय सगळं. अहो इतकं नखर ही काय असं कॉलेज कुमार झाला असतं मी कसं अहो मी असेल तुम्हाला? अहो पुरी मी तुला काही सांगितलं नाही. अहो तुमचं नाही काय तुम्हाला माहित नाही. मी तरी म्हणतो तो पाटील तुम्ही आडकाठी घालू नका. तुम्ही आला नसताना हे कावार आलं नसतं 50 किलोमीटर पुढे गेलो असतो. आवाज बंद करा. कसे आवाज कमी करा? काय कसली तू अंगठी म्हणती का आमटी म्हणती खायची? आमटी म्हणायला मला माझी काय बुद्धी भ्रष्ट झाली का? तुला तुरीची आमटी आवडते म्हणून म्हणलं. माझी बुद्धी ना भ्रष्ट झालेली नाही अजून. अहो तुमची बुद्धी भ्रष्ट झाली. तुम्ही साक्षात शांती देवता आहात. अहो पण शांतीला इतकं भडकवलं काय करायचं? ही आमच्यातली वादळापूर्वीची शांतता आहे ही पाटील. नेमकं काय झालंय काय तुम्ही दोघांमध्ये? अहो पाटील एक तोळ्याची अंगठी तर शुभला दिली यांनी. ए यार काय शुभचा संबंध आहे का? ते कुठनं सारखी दर दिवसाला नका बोलू तुम्ही. तुमचं गुलू गुलू नखर चालले का? ही काय आता सायकल घ्यायची? ए पुरी तोंड सांभाळून बोल. हे सोन्या नाण्यातला खेळणारा हा सुभाषराव नाही. अगं तुझ्या सौभाग्याची जपणूक करणारा हा माणूस आहे. आणि अंगठी कसा घेईल? ती कॉलेजला असताना शुभ मला अंगठी देत होती माझ्या वाढदिवसाला. तरी पाटील मी अंगठी घेतली नाही. अजिबात नाही. हात लावला नाही. अजिबात कधी अंगठी. अहो पाटील तुम्हाला नाही माहिती हा माणूस काय ते. मला सगळं माहिती यांची. बरं अंगठीचं खोळं आलं कुठनं बधीच? अंगठीचं खोळं आलं कुठनं? सांगितलं. कुणी 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 सांग. कुणी सांगितलं? कुणी सांगितलं? सांग ना कुणी सांगितलं? मनातच बोलते पाटील हे. अगं सोनं मोडून हे तुझ्याशी लग्न केले तुला माहित नाही? तुझ्या बाला विचार केला असेल ना. सोन्यापेक्षा तुला महत्व दिलंय आणि तू इथे लागली बॉम्ब ठोकायला. बाई मी कुणाला सांगते? केला असेल ना. केला असेल. त्या शुभूने दिला असेल ना म्हणून केलं असेल सगळं. काय संबंध त्या शुभूचा? काय संबंध आहे? कसा राग येतो तिला बोलल्यावर? पण चुकीचं आहे ना. राग येतोच कुठं? कुठं आला राग मला? जाऊ दे लोकांना कळू दे. बघा 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 कालवा कोण सोन्यासारखा सुभाषराव. गावात का म्हणता एक नंबर सुभाषराव. हा आता तू आरतीच करायची राहिली सोन्या. आरती करायची. जा स्वयंपाकाचं बघ. मटण आणलं ना आणि वेगळं सुक्का वेगळं कर. मला भाऊजींनी सांगितलंय. कुठल्या भाऊजीनं? केली म्हणून. आणि मला एक पण माहिती भाऊजी दारू पिल्यावर खोटं कधीच बोलणार नाही. बाळासाहेबांनी हो ते या आणि त्या दारुडे ऐकून आली. त्यांचा आदर्श घ्या. दिवसभर बिचारा पेट असेल पण बघा बायकोला 5 लाखाचं सोनं करतो म्हणजे. 5 लाखाचं? 5 लाखाचं सोनं. रात्री दारूला 50 रुपये घेऊन गेले. 5 लाखाचं सोनं कुठनं करताय? मी बघितलंय. जा 5 लाखाचं सोनं करतो म्हणजे तुमच्या नाही तुमच्या तितकी मस्ती चढली ना. तो ते आपण बसून मिटू. ते आणि वेगळं सुक्का वेगळं कर. अगं पुरी ह्या सोन्या नाण्यापेक्षा तुझ्या सौभाग्याला जप ग. ह्या विषयात दागी नाही तुझ्या. ही सायकल घाट ही माझ्या पप्पाने दिलेली सायकल आहे मला चालवायला. हा पप्पाने दिलेली सायकल आहे आणि पप्पाला टमटम मी घेऊन दिली. ते कुठे गेलं? काय दिलं? काय काय केलं? दिलं म्हणजे तुम्हाला 17 वेळा आमच्या घरी आले की तुम्हाला कपडे की अहो हे हाय मग टिकली तुमच्या जवळ. तुमच्या बी अंगात हे ना गाव गा. पप्पाने दिली. उगत आली काय सायकल आणि माझ्या उरावर आली सायकल दाखवायला. पाटील कशी दिसते सायकल पण सासऱ्याकडून सायकल घेऊन मला दाखवता काय? आमच्या घरचं खाऊन माझ्यावर परत हे करता पुरी मी तुझ्या मागा खंबीर आहे बघ. बघितलं ना पलटले किती पलटली बघितलं ना. हत्ती सारखं दाखवायचं दात वेगळं आणि खायचं दात वेगळं आहे. चला तुम्ही जा स्वयंपाक कर. वेगळं कर नाही वेगळं कर. हा घाल खतऱ्याला. काय मिळणार नाही. कुत्र्याला कशाला? तुमच्या लाडाच्या ड्युटीला लागते ना. एक दिवशी दिसते ना अशी माती का नाही बसल्यावर. मग मला घरातच आणावं लागेल तिला. सारखं म्हणा लागलं. सुभाषराव नको सुभाषराव. तुमचा 7 जन्माचा जोडा टिकल का नाही सांग काय बाबा काय? अरे माझ्यासारखा इंटरनॅशनल पुढाऱ्याला तोंड वर करून बोलायची हिंमत होतीच कशी मी म्हणतो. का बडबड लावली? सुभाषराव बडबड का लावली म्हणजे ज्या बाईचं डोळं वर करून बघायची हिंमत नव्हती ती माझ्याकडे आग वाकवते. ती बघून आग. कोण? माझी बायको. नाही तसलं बोलली मला. तुम्हाला
अहो असली बायको जर मला असती ना फाडा फाडा बोलणारी तर मी बायको हाकलून दिली असती. काय बायकोच ऐकून घेताय तुम्ही? म्हणूनच सुभाषराव अहो मी होतं म्हणे तुम्ही वाचलावं नाही तर तुम्हाला धुतलं असतं आणि वाळू घातलं असतं. पाटील. लागलंय मला सांगायला. ते आमची भांडणं नव्हती. आमचं असंच रोज प्रेमाचं भांडण असतं. असली बस पाटील तुमच्याकडे मी निघालो होतो सुभाषराव पण कशावरून मला भांडण स्थळ बघायचं मला स्थळ बघायचं मला बायको नको आयुष्यात न बोलणारी बायको बोलली सासरात भर घालतोय आणि दुसऱ्याच बायकोनं तुमचा बाग काढला तर पहिल्या बायकोला भिवून चालेल का? भांडली कशावरून ही त्यातनं पर्याय काढला पाहिजे. दुसरीला सांगणार पहिलीनं नाद केला म्हणून दुसरी केली आणि तिनं माझा नाद केला की तिसरी करेन. 10 बायका करचाल पण ही बायको का भांडली तुम्हाला? का भांडली म्हणजे सुभाषराव रामभाऊच्या दृष्टीनं सोनं नाणं क्षुल्लक गोष्टीत किरकोळ गोष्टीत रामभाऊ आज म्हणले तरी अमेरिकेत जाऊन किलोनं सोनं आणीन जहाजानं आणीन विमानानं आणीन आणि माझी बायको किरकोळ तोळ्यासाठी मोळ्यासाठी भांडते. सोन्यावरून भांडणं मला म्हणली बघा एवढ्या बहादूर माणसाला बायको अशी बोलते. ए बहादूर माझ्यासारखा बहादूर कोणाच नाही म्हणून मी लग्न करेन. रामभाऊ आपण बसून मिठवू फक्त तुम्ही. अरे बसून मिटवण्यामुळे तर सगळं वाटवं झालंय गावाचं. कवर सण करणार मी. ग्रामपंचायत विषय ग्रामपंचायत कडे इथं कौटुंबिक वाद आमच्या डोक्याला काय ताप झालाय आम्हाला माहिती. आम्हाला कुणाचं काय झालं सांगायचं नाही. सरपंच ऐका की सरपंच ऐका हे गावचा ग्रामपंचायत विषय नाही आपला घरगुती विषय. पाटील ग्रामपंचायतचा विषय नाही ह्यांचा घरगुती मारणारा बायकोने हाणलंय ह्यांना. मग आमच्याकडे काय आलाय तुमचं तुम्ही हाना ना माघारी तिकडे जाऊन. मग आम्ही परत हाणावं काय आणखी सोन्या नाण्यासाठी तिने माझ्यासारखं नुसता धुमाकूळ घातलाय मला सोनच पाहिजे आणि ती बी नाही 5 तोळं सोनं लगेच पाहिजे म्हणली. आता मग द्या की घेऊन मग. सुभाषराव ह्यांच्या बी घरी पोचलं काय लोन? बायकांना काय सोन्या नावाचा रोग लागला काय? अहो आम्ही बसलो होतो त्यांची बायको तंतन करत आली 5 तोळे सोनं सरपंच पाहिजे म्हणजे आतापर्यंत मला फुटका म्हणे भांडणं. बाळासाहेब यांची बी घरी गेलं का काय? तिला सांगतोय म्हणजे संतांनी म्हणले सोनं नाणं मृत्यू के समान आहे बाबा. ही सोनं रूप कशासाठी या सोन्यामुळे मृत्यू व्हायची वेळ आली मृत्यू के समान. अहो चेअरमन म्हणजे काय रामभाऊच्या घरी पण भांडणं बाळासाहेबांनी लावली. माझी बायको म्हणत ती शुभोला अंगठी घातली ती सांगितलं कुणी? बाळासाहेबांनी. बायला पण बाळासाहेबांनी सांगितलं. सोन्यासारखा राव नवरा म्हणली काय त्याला काय गळ्यात घालून हिंडायचं म्हणली. आपण बाळाचं नाव कशाला घेतोय? बाळू हा दारूसाठी भांडणं करेन 5-50 रुपयासाठी भांडणं करेन. सोनं ना गरीबाकडे आले कुठलं? माझ्या कुटुंबाचं वाटोळं व्हायचं राहिलं. पाटील एकाच दिवशी जेव्हा 3 घरात सोन्यावने भांडणं लागते ती सोन्यावनं रामभाऊंना सांगितले ना त्यांच्या वहिनींना की बाळासाहेबांनी सांगितलंय मला म्हणून. बस तुम्ही सगळे खपून घ्याल. बसून मिठू बसून मिठू आणि उठवून मिठू तुम्ही सगळे खपून घेताल पण मी खपून घेणार नाही. रामभाऊ म्हणतात रामभाऊ. अहो रामभाऊ तुम्ही डिझेल प्याला का पेट्रोल एवढं भडकायला? बसून मिठू आपण. बसून मिठू मी सुट्टी देणार नाही. तुम्ही का बसाल? तुम्ही का बसाल? माझं मला सांगायचं नाही. आजच्या आज नाही वडू वडू मारला तर मला वाटोळ झालं माझं फार. बायकोचा मार खाऊन आला आणि ओढू ओढू आमच्या बायकोचा आदर्श घ्या. एक शब्द सुद्धा आडवा तिडवा मला बोलत नाही. तुमच्या बायकोचा आदर्श घ्या बलबीन पाटलाच्या बायकोचा. अरे एक जर शब्द तोंडाने बाहेर निघाला ना पटकन मारला हातात पटकन. घरोघरी मातीच्या चुली पाटील आणि तुम्ही आम्हाला लागलाय सांगायला. सोन्यासाठी जर तिने माझा जीव घेतला ना आधी त्याचा जीव घेतो. बायकोला सोन्यासारखं जपा ना लोखंड्या तोंडाचा. माझी बायको मला खवळली सांगायचं नाही कोणाला. पण सुभाषराव एक अंगठी केली असती तर. आमटी देतो आमटी. शिबुला द्यायची शिबुला. ए बाळू उभा राहा. बाळू ए पुरा उभा राहा. रबो बस जिगरी दोस्त जिगरी जहाजा पाठीवरची जहाज. रबो बाळासाहेब कोणी सृष्टीला हात लावू शकत नाही. आय लव्ह यू. ए रबो आय लव्ह यू. तुला काय खायचंय तुला फक्त सांग. मी आहे की. झाला का तुझा पागुळपणा? झाला का तुझा पागुळपणा? काय तुला टेन्शन भिकार तोंड करून आलाय माझ्या पाहिजे. तुझी मला सांग
बाळ्या जिवंत आहे अजून. तुझीच एवढी जागीरदारी उतू चालली ना बाळ्या, नदीला पूल घाल ना. जागीरदाराच्या अवलाद लागून गेला काय? हा, ह्याच्या बायकोला सांगतोय सोनं नाणं करा, त्याच्या बायकोला सांगतोय सोनं नाणं करा. जागीरदार लागून गेला का रे? आमच्या बायकांची डोकी भाडकावतोय काय? नालायक. अरे पण तुझी भुकायची काय कारण आहे कुत्रा? भुकायचं काय? भुकायचं काय म्हणजे? मला काय मारतो? मार. अरे लय माराय पाहिजे कुत्र्या. बायको कधी न बोलणारी आली, धडा धडा मला बोलली. त्या अण्णा देखता बोलली, अण्णा बी हसते. हे तुमची लय गरिबी असेल तर मी पैसे देतो, मी सोनं देतो. कुणाची बायको तुला बोलली मला सांग, तू- कापून टाकेन. तू माझ्या रामभाऊला कोणी बोल? तू माझ्या बायकोला, सुभाषरावच्या बायकोला, त्या सरपंचाच्या बायकोला काय सांगितलं? नवऱ्यांना सोनं मागा म्हणून सांगितलं ना. आल त्या ताना ताना करत सोनं पाहिजे. तुला काय पडतं बाळा? का पडतं? का करतो असं तू? काय पुरावा आहे? मी तुमच्या बायकोला बोललो काय पुरावा रे? आमच्या बायका स्वतः पुरावा आहेत. तुमच्या बायकांचा तुमच्या विश्वास नाही, तुमच्या त्यांचा विश्वास नाही. तुमचा तुम्ही बघा की. हा, तुम्ही नालायकाचं सोडून द्या की. हा, तुमच्या बायकाचा तुमच्या विश्वास नाही झाला, मी काय करणार आहे? स्वच्छ असलं पाहिजे नवरा बायकोने, विश्वासाचा नाता निर्माण झाला पाहिजे. माझी दुर्गेची भांडण्यात का कधी? प्रेम आहे, घट्ट घट्ट प्रेम. विश्वास लागतो, विश्वास. ए, तुमचं काम नाही संसार करणं. ढकलू नको. मारते का मला रे नासक्या? हजार यार सांगतो की नको शेपडे आपल्याला एकूण टाक. स्वतःच्या डोक्याला ताप करून घेते आणि माझ्या डोक्याला ताप करते. उद्यापासून अजिबात येणार नाही मी खाया आणायला. तुझा तो फक्त तिकडा. माझे काय कारण नाही, मला नाही काय पैशाची गरज पडत. गेली का? बाकी जाऊन गेली का? कोण होती ती कोण होती? हा, मलाच विसरा. कोण होती सांगा पहिल्यांदा. मला काय माहिती? कोण होती सांगा. माझं काय ओळखीचे होते? मग काय माझ्या ओळखीची का? माझी शेजारी राहते का ती? आपण कशी काय तिने मला मीठ मारले? ती तुम्हालाच माहिती असेल. अरे एखादी इडी बिडी असेल, मला माहिती होती कोण आहे ती. इडी वे हा, माझ्या गळ्यात पडायला पाहिजे होती की नाही? तुमच्या गळ्यात कशी काय पडली? पप्पी कशी काय घेतली? सांगा की. सांगा ना. मी कुठे कमी पडली का? सांगा की. शी नाटक करायला तुम्ही बाहेर काय ऐकू मी? काय ऐकू? अरे मी गळ्या शपथ तिला ओळखत नाही. कोण होती बाया? माझा काय संबंध आहे तुझ्या समोर आहे का? मी पाया पडतो का? अजिबात नालायक माणूस आहे. हा, कुठे कमी पडली मी? सांगा. खायला काम करून देत नाही तुम्हाला. हा, कुठे कामाला जाऊन देत नाही. आयत खाती की? हा, आयत कुणाला खायला घालतीय? मला सगळं चालेल, घरात बसून खायला घालीन, 100 रुपये रोजचं देईन, पण ही नाटकं चालायची नाहीत अजिबात. सांगते पण मी नाही ओळखत तिला. मी पाया पडतो तुझ्याला का? मला उगीच पप्पे घेते का? हा, उगीच पप्पे घेते का? मिठीत घेते का? आपण कोण होती ती मी नाही बघितलं. मला परत विचारताय का? अरे मी पाया पडतो का? काय पाया पडतो? काय पाय मोडतो? सांगा की. मी कुठे कमी पडले? सांगा. ही नाटकं करायची होती का? हा, माझ्या बापाला सोडून इथं आली, ही नाटकं बघायला आली का? देवासमोर माझी इज्जत घालवली. अरे मी कोण होते ते मी हुडकून परत माझ्यापाशी तसंच विचारताय? कोण होती सांगा तुम्ही मला. लवकर सांगा कोण होती. अरे ऐकून गेला का? काय रे देवा, माझं नशीबच या माणसाने केलं या. मी येऊ तुझी शपथ खात. मला हात लावायचा नाही अजिबात सांगते या. इथून पुढे हात लावायचा नाही. जावा त्या सर्टिफिकेट जावा. अरे मला ऐकून घे. मी कसं तुला सांगू नका, मी काही करील पण असलं नाही. सगळं बघितलं. हेच दिवस राहिलेलं बघायचं माझं आता. अरे माझ्या विश्वास ठेवू. मी मरल पण मी चुकीचा नाही तुला सांगतो. कुणीतरी मला अक्षरशः हुडकून काढतो माझं. तुम्ही बाजूला सरा ना. तुमच्यासाठी सगळ्यांना मी विरोध केलं, कुणाचं नाही ऐकून घेतलं. माझ्या बापाचं सुद्धा मी ऐकलं नाही. मागे मागे लागून आली.
हिवाय विश्वासघात केला तुम्ही माझा. नाही ना का मी पाया पड. माझ्या माहेरी तर अजिबात यायचं नाही माझ्यासोबत आणि मागं पण यायचं नाही, लक्षात ठेवा. ए दुर्गे यार कोण आहे का मला तुझ्याशिवाय मी पाया पडतो. बाजूला हा. मी पाया पडतो तुझ्या. माझ्या पाय पाडायची गरज नाही, हो बाजूला. वहिनी काय झालं? चेअरमनराव मी पाया पडतो. हिला सांगा निघून चालली ही बाई. विचारा की त्यांना काय झालं ती. जाऊ द्या. काय झालं? कशामुळे निघून चालले? माझ्या विश्वास ठेव, हिचा गैरसमज झाला काहीतरी. मी कसा वागायला तुम्ही सांगा सरपंच. चांगलं ना मग हिला सांगा तुम्ही. नाही पण झालंय काही कळलं? मला बाईने मिठी मारली असं ही म्हणजे. मग ही खरं आहे. वागाय तुम्ही लय चांगला आहे, पण ही बायां बाबतीत म्हणले की मला जरा थोडी शंका वाटते. वहिनी कुठून जा तुम्ही? निघून चाललाय का तुम्ही? घरी तिच्या माहेर. नाही गेलं पाहिजे. पाया पडतो राव चेअरमन. आमच्या पाया पडा काय देव आहे का? जा तुम्ही जा. वाटोळं कराय बरं वाटतं. बरोबर आहे. नाही 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 तुम्ही जा, तुम्ही जा, थांबू नका. चला सरपंच चला. पाटील बोला अध्यक्ष. तुम्हाला वाटलं असेल रात्री आमच्या नवरा बायकोच्यात भांडणं झाली, तसलं काही नाही. रात्री तिनं सुक्क बनवलं, आळणी बनवलं, तांबडा बनवला, पांढरा रस्सा बनवला आणि ती हाताने खायला घालत होती मला. नाही नाही तशी दोघं बी तुम्ही समजदार आहे, पण उचलच राहतं भांड्याला लागतं. स्वभावच आहे तसा. असं द्या. पाया पडतो दोघांच्या. काय झालं? अरे बाळू काय झालं? कुठं? तिथं सांगतो गेल्यावर तिथं. अरे कुठे चला? कॅन मोटर कॅनवर बायको माझी निघून चालली आणि म्हणते मी येणार नाही, मी जीव देते. आपण झालं काय? भांडण केलं का तुम्ही? मी कशाला भांडतोय राव? काय झालं, आम्ही गवताला गेलो मगाशी, गावात घेऊन गप्पा मारत होतोय तर मला बाईने मिठीच मारली कोणत्या तरी येऊन. तिचे देखता तिने बघितलं, तिची बिचारी चूक नाही, तिची तळपायची मस्तकाला गेली आणि म्हटली मी काही सण केलं असतं, ही नाही सण करणार. पण ती बाई कोण होती गेली पळून. सुभाषराव बरोबर आहे, कारण नवरा बायकोच्या मध्ये जर तिसरी बाई आली ना, बायाला कधी सण होत नाही. आमचं लपडे मला सांगतो येडे वाकडं काय बोलला नाही ना. नाही बोललो. बाळासाहेब 10 रुपये त्याला वाद घालताल, असलं लपडा करणार नाही. पण हे बायकून ठेवला टोकाचा निर्णय कसा काय गेला बघा. वहिनी कुठे गेले ते? मोटर कॅनवर चालली. तुम्ही थांबवायचं नाही वय. मी पाया पडतोय, मी 3 तास झाला आबा. तू थांब थांब थांब. नाही. ऐका ना बायको. नाही ना आम्हाला विश्वास आहे ना, बाळासाहेब दारुडे आहे पण असा लपड्यातला माणूस नाही हा. रामभाऊ पटकन इकडे रस्त्याला यावं. इकडे म्हणा बाळासाहेबांच्या कोकणीच्या दुकानाकडे. कोकणीच्या दुकानाच्या तिथं या. काहीतरी दुर्गाबाईंनी निघून चालले तर काहीतरी कजा झालाय. हा पटकन या रामभाऊ. हा काय मिठी कोणी मारली? मित्र अडचणीचे भावला ते काय पटकन चला. तुम्ही झालं काय? असं का बॅग घेऊन निघालाय तुम्ही? मला राहायचंच नाही भाऊजी. माणसापाशी नाही राहायचं अजिबात. ऐका की झालंय काय? त्यांना विचारा की काय झालंय, काय केलंय त्यांनी. ती त्यांनी सांगितलं मी पाया पडतो. वहिनी तसा बाळासाहेब नाही हो का, दारू पिल, कुणाला काय हाणल मारल, पण ऐका की ती मिठी ही काय म्हणताय नाही होत असला ते माणूस. नाही मला भाऊजी राहायचंच नाही. कोणीतरी सांगितलं तुम्हाला कुठं? कोण सांगाय पाहिजे? मी माझ्या डोळ्याने बघितलंय. थांबा तुम्ही. मला राहायचंच नाही भाऊजी. अजिबात ह्या माणसासोबत जर नाही राहायचं. वहिनी आता अंधार पडायला लागलाय, रात्री सिरीचं तुम्ही कुठं माहेरी जाणार आहे? वाटलं तर उद्या मी सकाळी माझ्या गाडीत तुम्हाला सोडतो तिथं. माहेरला आम्ही पोच करतो सकाळ. असं करू नको. खाऊ देत मला वाघाला. नको नको पुरी खाल्लेलं परवडेल, पण तुमच्या पुढे राहायची माझी इच्छा होईना झाली. अरे मी पाया अयो रामभाऊ पण कसा जावाय दोस्त म्हणून घ्या. मी त्या कशाला मारलं ना तर रामभाऊ पाहिजे. आता तुमचा मित्र आमचा थोडा मित्र झालं. माझा मित्र धावला. तिला सांग वहिनीला तुझ्या. सुभाषराव झालंय काय? झालंय काय मग विचारता? ही नवरा बायको रानात गेली आणि रानात कुठल्या तर बाईने ह्यांना मिठी मारली आणि ह्यांनी डोळ्याने बघितलं. मिठीने मारली मिठी. अरे अरे भाऊ कशी पोर मला कोण मिठी मारेल? मी दिसायला असा इतका निकृष्ट, मला तरुणपणात कुठे मिठी मारली नाही कोणी. किती खोटं बोलताय? किती खोटं बोलताय अजून पण? अरे माझा आता 70 वय रनिंग चालू झालं. आता कोण मारतंय?
आमच्या कितीतरी मागचं तू 70चा कसा रे? माझं वय सांगितलं त्यानं. सुभाषराव, एका दृष्टीनं बाळासाहेब माझा किती भाग्यवान आहे. त्याला ह्या वयात सुद्धा बायका रानात मिठी मारते. मिठीचा विषय सारखा का करताय? माणूस भाऊजी मला सोडा. माझ्या मड्यावर जा मग. रामभाऊ 100 वेळा मिठीचा विषय काढू नका. वहिनी लगेच निघून जायची तयारी. तो मिटवतो का वाढवतोय रामभाऊ? मिटणार. ऐका, मी 100-150 पोरं गोळा करतो. आपण रानात जाऊन ते बाय हुडकू. अहो सुभाषराव पळाली लावते खरबुड्या तोंडाचे. तुकडा धरली आणली मी पण नाही लागा गावली पळाली ती. कसल्या तोंडाची? नालाय खरबुड्या तोंडाची होती. बघा बघा तोंडावर पण बरं का बाळासाहेब? घेतली ना चांगली. थांबता बरं का बाळासाहेब, त्या बाईनं ते तुम्हाला मिठी मारली ना तशीच मिठी घेऊन हिथं आणायचं म्हणजे आपण न्याय निवाडा केला असता का ग पुरी? गावली नाही हो मला सुभाषराव. गावल्याव ना मी आता मिठी मारून दे की बघतो मग मी माझ्या बायको लय माझा जीव व्हायला कमी पाया पडतो तुझ्या. खरबुडी तोंडाची होती. अहो लय निकृष्ट एकदम दिसाय होती. नचकल तोंड. वखाय आलं मला बघितला तोंडाचा. ए बाळ्या, माझं एकच म्हणणं आहे, एखाद्या स्त्रीबद्दल अपशब्द वापरू नये. पण त्याला लाज वाटूनच नाही लोकांच्या माणसाला कसं ते हाय काय काय मारावं म्हणून. ते हाय ऐकायला हाय का इथं? मग ते मला जायचंय. मग त्या स्त्रीचा शोध कसा लावायचा? ऐका ना, आता काहीतरी मार्क ह्या माणसाचा संसार उद्ध्वस्त होईल. मी गरीब आहे ना खरा भाऊ. मी पाया पडतो गबाळ थांब. सुभाषराव, मला खलास मी आहे ना, मी आहे ना चिता. सुभाषराव, ह्या प्रकरणाचा छडा मीच लावणार. कधी? आत्ता. वहिनी निघून गेलो. आज आत्ता ताबड. अजिबात जायचं नाही वहिनी साहेब. तुम्हाला शपथ आहे बाळूची. अजिबात तुम्हाला जाऊ देणार नाही. दूध का दूध आणि पाणी का पाणी आता करतो. कसं करणार? वहिनी हे बघा. हो का भाऊजी हीच कपडे होती. कुठे ही सर्टिफिकेट कुठे? मला दाखवा. चला घरी घेऊन चला. कुठं भेटली तुला? वहिनींचं गाऊन तुमच्या कुठं भेट? वहिनी होत्या वय. ती कशी तुला मिठी मारल? मग हे कोणी मारली मला मिठी? वहिनी आज आता ताबडतोब तुम्हाला लगेच सांगतो. सुभाषराव नीट ऐका. पाटील ऐका. ऐकतोय. ती कपडे जरी माझ्या बायकोची असली, स्कार्फ जरी माझ्या बायकोचा असला तरी मी घातला होता. तुम्ही मी घातला होता का? पण त्या बाळाने किती घरू तुम्ही मारताय का मग त्यांना? मारताय माझ्या नवऱ्याला? प्रेम तुमचं भांडण मिटवायचं चाललंय की? तुमचंच भांडण मिटवतो मग काय असं तुडवायचं मग? आम्ही तुडवलं की आमचं भांडण मिटवायचं का तुडवायचं? आमच्या थाबाडीत बसले की आला नाराज. माझ्या सोन्यासारख्या नवऱ्याला हात लावायचं नाही सांगून ठेवती. आता कसा बी असला तर माझा नवरा आहे तो. अहो आम्ही भांडण मिटवतोय. आला का नाही? नाकाच्या शेंडा वहिनी आला का नाही राखतो मला? हा मग आला का नाही? मग काय मारचाल का माझ्या नवऱ्याला? आम्हाला किती आला असेल? काय आम्हाला किती आला असेल? काय आले बाळ्या, तुझ्या कृतीमुळे सुभाषरावचा संसार तुटला असता, माझा संसार तुटला असता, सरपंचाचा संसार तुटला असता. ह्याला कारणीभूत तू आहे. बाळासाहेब, रामभाऊंच्या घरात वहिनी भांडत होत्या मला 10 लाखाचं सोनं करा. बर. हा कुणी सांगितलं? बाळासाहेबांनी सांगितलं. माझी बायको म्हणली की शिवपूरला तुम्ही 1 तोळ्याची अंगठी दिली. कोणी सांगितलं? बाळासाहेबांनी. नेवसे सरपंच म्हणलं माझ्या घरात बाळासाहेबांनी सोनं पाहिजे असं बायको भांडत होती. बाळासाहेबांनी भांडलं. आमच्या तिघांच्या घरात तुम्ही भांडणं का लावली? काय का दुर्गा तू साक्षीला आहे. मी आपल्या मिटवाय त्या तिघी आलत्या. मी म्हणलं ह्यांना जाऊन भांडा नाही म्हणलं का? नाही. तुमच्या बायका येऊन तुम्हाला भांड्यात. मी खोटं कधी बोलणार नाही. पण ह्याला कारण कोण? मी माझ्या बायकोला 10 लाखाची सोनं होतं भाऊजी. ती मला सांगत होतो. रामभाऊ, बाळासाहेबांचं पण बरोबर आहे. आपल्या बायका आपल्याला येऊन भांडल्या. आपल्या बायकांनी समजून घ्यायला पाहिजे होतं की आपण नवऱ्याला कशाला भांडायचं सोन्यासाठी. सोन्यासारखं नवरं आपल्याला येतं, मग सोन्यासाठी का भांडत बसायचं? मी माझ्या बायकोला कोटी रुपयाची घेईन. तुमच्या बायकांना काय? मी 10 कोटीचा घेईन. मग तुम्हाला माझ्या कशाला? मला तू कमीची मारली कुत्र्या. कुत्र्या, ह्याच्या निमित्ताने कळलं तुला तुझी बायको तुझ्यावर खरं प्रेम करते. वहिनी माहेर निघाल्यावर कसं पळत आलता तुम्ही? अरे कुत्र्या, बुंबलू द्या त्याला तसंच. ऐका बाळासाहेब, इचरा की जायचंय का? एखाद्या संसार असं तोडू नका राहतो. त्यांनी किती आयुष्यात दुसऱ्याच्या काड्या टाकल्या. तुझ्या आयुष्यात एखादी काडी पडली तर तुझा कसं थायताट होतो? बाळा बूट टाकीन आता. कुठे चप्पल आहे? चप्पल आहे ती. बूट कुठे? चप्पल आहे ती. ठेवा.
ह्याची चप्पल त्यांनी त्याची चप्पल ह्यानी आहे काय भांडणाला ताळमेळ ही चप्पल काढा हे घाला असं नको नका रामभाऊ मिठी मारून पळून गेलाय खुशाला रामभाऊ आता आलं नसतं तर वहिनी माहेरी गेल्या असत्या माझी बायकोचा रामभाऊनी जर सांगितलं नसतं तर वहिनी थांबल्या असत्या का माझी बायको मी आणली असते मित्रासाठी धावून आला रामभाऊ आणि सांगितलं नसतं तर तसंच मला तुझा प्रपंच गपके तुझ्या प्रपंचाचा मला खरंच बल्या करायचं असताना मी आलोच नसतो हे गुपित ठेवलं असतं पण वहिनी मी हे का सांगितलं तुमचा प्रपंच पुन्हा फुलावा आणि समज गैरसमज दूर व्हावं हो का तुलाही सांगितलं आमच्याबद्दल बायकांना बेअक्कल सारखं आम्हाला बी सांगत बसल्या मी काय सांगितलं सांग ना झाला की काय सांगितलं तुझ्या बायको मला नाही शुभने अंगठी एक आपल्या बायकांनी कशाला तुमच्या बायकांना तुम्ही बघा आमच्या नावावर बायकोचं प्रेम आहे तुमचा संसार वाचावा म्हणून रामभाऊ हाय असं पळत आलं आणि तुम्ही रामभाऊला उलट बोलता सुभाषराव मी जेवण करत होतो मला कळलं वहिनी निघून चालल्यात अरे म्हणलं आपल्यामुळे प्रपंच तुटू शकतो मला एवढीच काळजी नसते तर मी आलोच नसतो प्रपंच तुटू दिला असता हे बघ बाळ्या ह्या ज्या निमित्ताने तुला कळावं तुझी बायको तुझ्यावर किती प्रेम करते आणि तुम्हाला बी कळावं नवऱ्यावर किती प्रेम करावं आणि आपल्या बायकांना कळायला पाहिजे दुसऱ्याचं ऐकून घरात सोन्यासाठी भांडण करू बरं की आग लावून पळून गेला परत किती वेळा अशा आग लावल्या त्या पण बाळ्या तुझा मिठवाय मीच आहे द्या ठेव चप्पल द्या लायला मग परत एक झाले आरची परशा अला गुलू गुलू ऐका रामभाऊ मित्राचा आदर्श घ्या ऐका आपण आपल्या बायकांना सांगायला पाहिजे की गरीब जरी आपण असलो तर आपल्या परिस्थितीनुसार राहायचं असतं दुसऱ्यांनी सोनं घेतलं म्हणून घरात तेवढ्यासाठी भांडण नाही करायचं बायकोचं ते घेऊन जावा सगळी कपडे तुम्ही तुमच्या बायकोला सांगा मी माझ्या बायकोला सांगतो